4-5 हजार वाचवण्यासाठी आम्ही लाखोंचं नुकसान करून घेणार होतो, पण वाचलो. तर झालं असं की आमच्या एका छोट्या ग्राइंडरसाठी 10 HP मोटर घ्यायची होती. मार्केटमध्ये गेल्यावर कळलं की सेकंड हँड मोटर 22-23 हजार रुपयेमध्येच येते. खरं सांगायचं तर आम्ही ती घेण्याचाच विचार करत होतो, पण विकत घेण्यापूर्वी मी इलेक्ट्रिक मोटर्स आणि याच क्षेत्रात काम करणाऱ्या एका मित्राला फोन केला. त्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ऐका. रिवाइंड केलेली असू शकते, तिच्या गुणवत्तेबाबत आपण काहीही सांगू शकत नाही. तर रिवाइंड केलेली मोटर चांगली नसेल तर ती जास्ती करंट घेऊ शकते किंवा तुमचं लाईट बिलही जास्त घेऊ शकतं आणि थेट तुमच्या प्रोडक्शन आणि तुमच्या प्रॉफिट मार्जिनवर याचा परिणाम होऊ शकतो. त्याचा हा सल्ला आम्हाला पटला. विशेष म्हणजे सेकंड हँड आणि नवीन मोटरमध्ये फक्त 5,000 रुपयांचाच फरक पडत होता. मग आम्ही अजिबात रिस्क न घेता ती 10 HP नवीन मोटर विकत घेण्याचा निर्णय घेतला. बरं, आज ती मोटर बसवून टेस्ट केली आणि त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त येतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, सेकंड हँड मोटर घेताना फक्त त्याची किंमत बघू नका, तर त्याची कंडिशन, रिवाइंडिंग हिस्ट्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲम्पेअर कन्झम्पशन नक्की तपासा. कारण सुरुवातीला वाचवलेले काही हजार रुपये नंतर वीज बिलातून लाखोनी जाऊ शकतात. तर प्लास्टिक स्क्रॅप व्यवसायातील अशा प्रॅक्टिकल गोष्टी शिकायच्या असतील तर कमेंटमध्ये मराठी स्क्रॅपवाला असं लिहा. धन्यवाद.